नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. वैष्णवी योगा क्लासेस व फिटनेस सेंटरचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमाचं पूजन श्रीशक्ती महिला मंडळाच्या शिलाताई पाटील यांच्या हस्ते, माजी आमदार बमनराव शिंदे यांच्या सुनबाई अमृता शिंदे यांच्या हस्ते प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. तर अतिथी मान्यवरांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन वैष्णवी वाघमारे हिने केले. या कार्यक्रमाच्या योगा टीचर मीनाक्षी वाघमारे यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं आणि या कार्यक्रमाला आवर्जून सर्व महिला उपस्थित होत्या. यावेळी आमच्या टेंभुर्णी शहरच्या प्रतिनिधी संजीवनी आरबोळे यांनी केलेली त्यांच्याशी खास बातचीत. नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी टेंभुर्णी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे. आज वैष्णवी योगा क्लासेसचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त ज्या वैष्णवी योगा टीचर आहेत मीनाक्षी वाघमारे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. काय सांगाल नेमकं या कार्यक्रमाचा काय उद्देश आहे? या कार्यक्रमाचा उद्देश हाच राहील की प्रत्येक स्त्री ही बाहेर पडली पाहिजे, समाजामध्ये तिनं योग्य स्थान निर्माण केलं पाहिजे आणि योगा म्हणजे काही पारंपरिक आपल्या आलेलंच आहे, ते जपलं पाहिजे आपण. त्यासाठी महिलांनी सगळ्याच कामात जर पुढं महिला आहे तर स्वतःच्या शरीराची पण काळजी घेतली पाहिजे. तिनं शरीर सुदृढ तर सगळ्याच गोष्टी होतील, हे माझं मत आहे वैयक्तिक. आणि मी 1 वर्षापासून हा उपक्रम राबवलेला आहे. याच्या अगोदर पण मी बऱ्याच ठिकाणी योगाचे क्लासेस, झुंबा, कार्डिओ वगैरे घेतलेले आहेत आणि आत्ता मी हे स्वतंत्र केल्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकीने त्याचा उपभोग घेतला पाहिजे महिलांनी आणि तत्पर राहिलं पाहिजे. आज आपण समाजामध्ये बघतो आहोत की पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. आपण समाजातील महिलांना नेमका काय संदेश द्याल? समाजातील महिला यांनी जसं आपण आपलं घर सांभाळतो, सगळेच उपक्रम आपण सांभाळतो शरीराची काळजी न घेता, तसंच मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी सगळे उपक्रम सांभाळता, सगळ्या पारिवारिक ज्या काही गोष्टी आहेत त्या सांभाळता आपलं शरीरही त्यांनी सांभाळावं. या योगा क्लासला महिलांचा कसा प्रतिसाद आहे? चांगला आहे. किती महिला आता सध्या आहेत? 10 ते 12 महिला असतात माझ्या दररोज. आपल्यासोबत श्रीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्ष शिलाताई पाटील, आपण ताईंची बात. ताई, काय सांगाल? आज गुढीपाडव्याच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुख समृद्धीचा आणि आरोग्यदायी जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना करते व त्याचबरोबर महिला दिनही त्यांनी साजरा केला आहे. महिला दिनाच्याही सर्व महिलांना शुभेच्छा देते. आज आणि वैष्णवी यांचा एक आज वर्धापन दिन त्यांनी साजरा ठेवला आहे, तर त्यामध्ये त्यांनी योगा क्लासेस चालू केले आहेत. तर योगाचं असं महत्त्व आहे की जर महिलांनी योगा केला तर त्यांचं शरीर अगदी चांगलं राहतं आणि आजारापासून लांब जातं. जर योगा केला तर त्या कधीही आजारी पडणार नाहीत. का तर मी माझ्यावरून उदाहरण सांगते की ज्यावेळेस मी योगा करायला सुरुवात केली त्यावेळेस माझा त्रास एवढा कमी झाला. तर सगळ्याच महिलांनी हे योगा करावा आणि आपलं शरीर चांगलं ठेवावं. एक स्त्री जर घरात आजारी पडली तर पूर्ण घर आजारी पडतं. तर ते लक्षात घेऊन प्रत्येक स्त्रीनं थोडा तरी वेळ आपल्यासाठी द्यावा आणि योगा क्लास करावा. वहिनी, काय सांगाल? आज महिला स्वतःसाठी वेळ काढत नाही, तर या योगाचं महत्त्व आणि महिलांना नेमकं तुम्ही काय सांगाल यामध्ये? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि वैष्णवी क्लासेस जे ह्यांनी चालू केले वाघमारे ताईंनी, ते खूपच म्हणजे सर्वांना त्याची गरज होती आणि महिलांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे. घरातली कामं करताना, सगळ्यांची जबाबदारी घेताना स्वतःकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपल्यासोबत धन्वंतरीच्या मेंबर्स आहेत. ताई, आपण काय सांगाल? नेमकं महिलांना काय मेसेज आहे? नमस्कार. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. आजच्या या जनरेशनमध्ये जर आपण पाहिलं तर माझ्या दृष्टीने आजची प्रत्येक स्त्री जी आहे ती झाशीची राणी आहे. फक्त घोड्याऐवजी ती स्कूटीवर आहे आणि तिच्या मागे तिचं लेकरू आहे. ही जी तारेवरची कसरत आहे, तिला जॉब सांभाळायचा आहे, तिला घर सांभाळायचं आहे, तिला मुलांनाही पुढे घेऊन जायचं आहे. ही सगळी कसरत करताना कुठेतरी ती विसरते की मी एक माणूस आहे आणि मला सुद्धा गरज आहे माझ्या फिटनेसची. जर महिला फिट राहिली तर ते घर खूप पुढे जाऊ शकतं. आणि ताई, तुम्ही आज जे कार्य करताय त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज यशस्वीरित्या तुम्ही प्रथम वर्ष पूर्ण केलं आणि असेच तुम्ही अनेक वर्ष महिलांसाठी काम करावं आणि महिलांनी तुम्हाला सुद्धा आज खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. असा तुमचा प्रतिसाद वाढत जावा, ह्या माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.
तर आपण पाहतो आजच्या धकाधकीच्या युगामध्ये महिलांना स्वतःसाठी मात्र वेळ नसतो, पण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे. आज आपण बघतो आहोत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहे आणि अशा स्वकर्तृत्वावर ज्या महिला उभ्या राहतात त्यांच्या पाठीमागे त्यांना एक प्रेरणा म्हणून MS मराठी नेहमीच त्यांच्यासोबत असेल. मी MS मराठी नाथा सावंतसह संजीवनी आरबोळे, MS मराठी, मराठी माणसाचा मराठी आवाज.